नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण ज्या फवारणी करता त्या फवारण्या केव्हा करायला पाहिजेत याची मी चर्चा करणार आहोत. बंधूंनो, केळी, कापूस, हळद, भाजीपाला पिके या सर्व पिकावर आपण ज्या फवारण्या करता त्या फवारण्या पिकं स्ट्रेस मध्ये असताना आपण नाही करायला पाहिजे. आता सविस्तर सांगतो. जर ह्या फवारण्या आपण जास्त तापमान असताना केल्या किंवा ह्या फवारण्या आपण वॉटर स्ट्रेस असताना केल्या तर काय होते, यावेळी स्ट्रेस मध्ये पिकं असताना पानाचा स्टोमॅटा बंद असतो, पानाची छिद्र बंद असतात. या स्टोमॅटामधूनच ही सगळी औषधं शोषली जातात. म्हणून यावेळी जर आपण फवारण्या केल्या पिकं स्ट्रेस मध्ये असताना, म्हणजे तापमान जास्त असताना किंवा पाण्याचा ताण असताना, तर काय होते की ही औषधं मायक्रोन्यूट्रिएंट शोषली जात नाहीत. परिणामी तुम्हाला रिझल्ट कमी मिळतात, कधी कधी स्कॉर्चिंग सुद्धा येते. म्हणून आपण काय करायला पाहिजेत, ह्या फवारण्या आपण एक तर सकाळच्या वेळी म्हणजे 12च्या आत किंवा दुपारच्या 4 नंतर पाण्याचा ताण नसताना करा. म्हणजे आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील. ऍब्सॉर्प्शन म्हणजे त्या सगळ्या औषधा खताचं मायक्रोन्यूट्रिएंटचं शोषण चांगलं होईल, आपला पैसा कारणी लागेल आणि आपलं पीक चांगलं येईल. धन्यवाद.